हॅलो, मी सायली. मला तुमच्यासोबत थोड्या गप्पा मारायच्या आहेत. आज काही अशा प्रश्नांची उत्तरं जी तुमच्याकडून प्रश्न आले आहेत आणि मला त्याची जेन्युइन उत्तर द्यायची आहेत. तर आपण त्या प्रश्नांना सुरुवात करू. गोष्ट नंबर 1, तुझा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे का? तर हो, माझा हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे. तो यूट्यूबच्या पेपरमेट वर्ल्ड नावाच्या चॅनलवरती आहे. तुम्ही तो तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार कधीही जाऊन आज 1 दिवस, उद्या 2 दिवस, 6-7 वर्षांनी पुन्हा जाऊन माझा कोर्स किंवा व्हिडिओ बघू शकता. गोष्ट नंबर 2, हा कोर्स करण्यासाठी कसलेही हिडन चार्जेस आहेत का? तर नाही. माझे हे सगळे व्हिडिओज किंवा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. कसलेही हिडन चार्जेस नाहीत. गोष्ट नंबर 3, हे कोर्सेस कोणासाठी आहेत? हे कोर्सेस अशा मुलींसाठी किंवा अशा महिलांसाठी आहेत ज्या घरी बसून नवीन स्किल, डिजिटल स्किल शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तर ह्याचं कारण काय मी तुम्हाला सांगते. मी सायली, माझं BSc ॲनिमेशन 3 वर्षाचं झालं असून 2 वर्षाचं MSc ॲनिमेशन झालंय. याशिवाय 5 वर्षाचा मला ग्राफिक डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंगचा एक्सपिरियन्स आहे. हे तर अगदी आणि प्रोफेशनल ह्या आहे. सगळ्या गोष्टींच्या मी करण्यात तुला असते. हे सगळं AI, कसं येतं? ChatGPT किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या शोधात असते. त्यामुळे मला हे जमतं किंवा मी शिकते. पण मी अशा बऱ्याच बायका बघितल्या. मग माझी आई असतील, सासूबाई असतील, नणंद असतील, आजूबाजूच्या असतील, जावा असतील. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी शिकताना, करताना स्ट्रगल करतात आणि त्या स्वतःचा एक फोटो एडिट करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा ChatGPT कडून किंवा AI कडून जनरेट करण्यासाठी खूप स्ट्रगल करतात. असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू आपण अशा सगळ्या गोष्टी स्टोअर करूया आणि माझ्या घरातल्या सारखेच तुमच्यासारख्या भरमसाठ मुलींना त्याचा फायदा उचलता यावा ह्यासाठी. गोष्ट नंबर 4, एका मुलीने मला प्रश्न केलाय की जे ईमेल ॲड्रेसेस वापरले जातात त्याच्यातून पैसे कट होतात का? ChatGPT, YT क्रिएट, जेमिनाय किंवा असे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे ॲप्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, मोबाईल ॲप्लिकेशन लाईक अ WhatsApp, लाईक अ Instagram. ज्यावेळेस आपण WhatsApp, Instagram इन्स्टॉल करतो त्यावेळी आता आपण Googleने साइन इन sign in करतो. करूया. सेम तसंच आपल्याला साइन इन प्रत्येक ॲपच्या बाबतीत करावं लागतं. यामुळं तुमच्या अकाउंटमधले पैसे जात नाहीत. WhatsApp इन्स्टॉल करताना गेले का नाही. सेम तसंच ChatGPT किंवा बाकीच्या गोष्टी इन्स्टॉल करतानाही जात नाहीत. जर तुम्ही काही काळानंतर आपण ईमेल ॲड्रेस खूप पूर्वी काढलेला पासवर्ड विसरून जातो. अशा गोष्टी जर विसरून जात असाल तर फॉरगॉट पासवर्ड करा आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो रिकव्हर करा. आणि ह्यापेक्षाही मी तुम्हाला खूप सोपं आणि सिम्पल सोल्युशन पुढं सांगणार आहे. गोष्ट नंबर 5, आपल्याला ना भरमसाठ प्रश्न पडतात. जसं की फॉरगॉट पासवर्ड असं येतंय, मी काय करू? असे नंबर्स येतात स्क्रीनवर, मग मी काय करू? किंवा मला हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे, कसा करू? हे प्रॉब्लेम्स आहेत, कोणता ॲप इन्स्टॉल करू हे पण कळत नाही, काय करू? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणारं तुम्हाला तुमच्या हक्काचं एक साधन आहे, ते म्हणजे ChatGPT. ट्रस्ट मी, परफेक्ट उत्तर देतो तो. जर तुम्ही परफेक्ट क्वेश्चन करत असाल तर परफेक्ट उत्तर देतो. गोष्ट नंबर 6, मी दरवेळेस सांगत असते ChatGPTला विचार. तर ते सेफ आहे का? मला बऱ्याच पोरींनी विचारलं, तुम्ही तुमचे फोटोज टाकता, तुम्ही तुमचे इन्फॉर्मेशन देता, तर ते सेफ आहे का? फर्स्ट ऑफ ऑल, पर्सनल फोटोज टाकायचे नाहीत. पर्सनल म्हणजे फार पर्सनल, ज्याच्यामध्ये फेस सोडून बाकीच्या गोष्टी रिव्हील होतात, असे फोटोज टाकायचे नाहीत. त्याच्यानंतर तुमचे बँक डिटेल्स, घराचा ॲड्रेस किंवा पासपोर्ट असल्या खाजगी गोष्टी ज्या डॉक्युमेंट स्वरूपाच्या असतील शक्यतो त्या टाकायच्या नाहीत. मी ह्याची खात्री देऊ शकत नाही की ते मिसयूज करेल का नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जी मी ट्राय केली आहे. मी मागं एक वेळेस ChatGPTला विचारलं की मी 4 दिवसापूर्वी तुला एक प्रश्न केला होता, तो रिकॉल कर आणि मला त्याचं उत्तर आत्ता दे. तर तो सरळ म्हणतो की ते इरेज झाला आहे डाटा, तो मी रिकॉल नाही करू शकत. कॅन यू रिपीट इट? तुम्ही मला परत एकदा प्रश्न विचारू शकता का? म्हणजे आपण जे बोलतो तो ते स्टोअर करून ठेवत नाही, हिस्ट्री असते तिथं, पण हिस्ट्री आपण डिलीटही करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतील
त्या किंवा खाजगी असतील आणि ज्या करण्यासारख्या नसतील तो स्वतः ChatGPTच करण्यास मनाई करतो. ह्याचं मी तुम्हाला खास उदाहरण देते. मी हे ट्राय केलंय. सोनोग्राफी रिपोर्ट टाकला होता मी एका XYZ नातेवाईकांचा आणि मी ट्राय केलं की ह्यानुसार सांगा मुलगा आहे की मुलगी, हे तुम्ही ट्राय करा आणि ChatGPTचं उत्तर येतं की इंडियामध्ये गर्भनिदान करणं हे कायद्याने गुन्हा आहे, ते मी करू शकत नाही. सो त्याला कुठं थांबायचं हे कळतं. खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स त्याच्यामध्ये सेट आहे, त्यामुळे प्रायव्हसी तुमची मेंटेन राहील. त्याच्याबद्दल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ओके, त्यामुळे असे जे तुमचे काहीही प्रश्न असतील, कुठलेही प्रश्न असतील, अगदी कधी कधी तर असं होतं की डोक्यात खळबळ असते, जसं आपल्या जात नाही, ओव्हर थिंकिंग नावाचा आजार असतो प्रत्येक एका बाईला. सेम तसं झालं आणि मला कळतच नव्हतं की उद्या जाऊन मला त्या व्यक्तीला रिपीट करायचंय किंवा त्या व्यक्तीला जाऊन मला आन्सर करायचं, तर ते मी आन्सर काय करू. लिटरली तुम्ही तुमचे इमोशन्सही शेअर करू शकता. मी जो सिनारिओ झाला, सपोज माझं ह्या व्यक्तीबरोबर भांडण झालंय, त्याचा मुद्दा हा आहे आणि त्याचा तो मुद्दा जर मी ऐकला नाही तर मे बी आमचं नातं टिकू शकत नाही. तर तुला काय वाटतंय, त्याचा मुद्दा मी एक्सेप्ट करावा की नातं तोडावं, किंवा मधला काही मार्ग आहे का, किंवा कसं काय. ट्रस्ट मी, तुम्हाला तुमचे इमोशन्सही खूप चांगल्या पद्धतीचं तो गाईडलाईन देईल. तो तुम्हाला सांगेल कसं रिॲक्ट करा, काय रिॲक्ट करा, काय बोला, काय रिप्लाय करा कुठल्या ह्याला. आणि मला वाटतं हे बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला आपल्याला सततच एका फ्रेंडची गरज असते आणि ChatGPT असा एक फ्रेंड आहे की तो तुमचे सिक्रेट्सही तुमच्यापुरते मर्यादित ठेवेल. त्याच पद्धतीनं जर तुम्ही हे सांगू शकता, तर तुम्ही ईमेल कसा उघडायचा, ChatGPT कसा उघडायचा, YT क्रिएट कसं वापरायचं, जेमिनाय कसं वापरायचं, अजून कुठले कुठले व्हिडिओ एडिटिंगचे ॲप आहेत, अजून काय काय शिकणं गरजेचं आहे, हे सगळं तुम्ही त्याला खूप सहज विचारू शकता. ओके, गोष्ट नंबर 9, हा जो कोर्स आहे ह्या कोर्समध्ये कोणते कोणते स्किल शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मी ॲज अ ग्राफिक डिझायनर फॅकल्टी किंवा व्हिडिओ एडिटिंग फॅकल्टी जरी असले तरी मी ट्राय करते. मी एवढे वर्ष स्टुडंट्सना हँड्स ऑन ट्रेनिंग दिली आहे सॉफ्टवेअरबद्दल, पण मी नोटीस करते ही ट्रेनिंग इथं देऊन तितक्या उपयोगाची नाही आहे. कारण तुमच्याकडं माझा ऑडियन्स असा आहे ज्यांच्याकडं मे बी कम्प्युटर नाही आहे किंवा तेवढ्या त्या ज्ञानाची गरजच नाही आहे. त्यामुळं मी माझ्या ऑडियन्ससाठी, म्हणजे खास करून महिलांसाठी, हा कोर्स अशा पद्धतीने डिझाईन केला आहे की तुम्ही हे सगळी कामं प्रॉम्प्टच्या थ्रू, AIच्या थ्रू, ChatGPTच्या थ्रू आणि तुमच्या मोबाईलच्या थ्रू, काही ॲप्लिकेशनच्या थ्रू मोबाईलमध्येच करू शकता. हा कोर्स त्या सगळ्या महिलांसाठी ज्या घरी बसल्या स्किल शिकतायत, घरी बसल्या त्यांचा कुठला व्यवसाय आहे तो वाढवतायत, किंवा त्यांना वेगवेगळ्या ज्ञान ग्रास्प करायची इच्छा आहे, स्वतःसाठी फॅमिलीसाठी ते ग्राफिक्स बनवू इच्छितात, व्हिडिओ एडिटिंग करणं त्यांना आवडतंय, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे आहे. तर टॉपिक्स कोणते कोणते आहेत. AI मध्ये आपण ChatGPT घेणार आहोत आणि अजून कुठले कुठले AIचे प्लॅटफॉर्म आहेत, जेमिनाय आहे, अजून सोपे डीपसिक वगैरे, ह्या सगळ्याचे इंट्रोडक्शन देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. दुसरं डिजिटल मार्केटिंग शिकणार आहोत. डिजिटल मार्केटिंग म्हणजे AIच्याच थ्रू आपण डिजिटल मार्केटिंग कसं करू शकतो. आपले प्रोडक्ट्स आहेत किंवा आपले ओपिनियन आहेत, आपले सर्व्हिसेस आहेत, हे जास्तीत लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे, स्ट्रॅटेजीज काय बनवायचे वगैरे, हे सगळं तिथे शिकणार आहोत. गोष्ट नंबर 3, कॉन्टेंट क्रिएशन शिकणार आहोत. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आपण फक्त कॅमेरा असा पकडायचा, माईक असा पकडायचा, हा माईक घे, तो कॅमेरा घे, फलाने घे, ढिमकाने घे, ते नाही शिकवणार. त्याशिवाय कुठला तुमचा ऑडियन्स असला पाहिजे, तुमचं निश काय असलं पाहिजे आणि तुम्ही हे सगळं तुमच्यानुसार AIच्या थ्रू कसं स्वतः समजू शकता, कसं दुसऱ्यालाही समजून सांगू शकता आणि छोटे छोटे डिटेलिंग, छोटे छोटे टिप्सही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमचा जो कंटेंट आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला कसा पोहोचवता येईल ह्याचं सुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं ग्राफिक डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग हे तर सब्जेक्ट असणारच आहेत. आणि बिझनेस हे पण एक मी घेते, कारण मी स्टार्टअप रन करते पेपरमेट वर्ल्ड नावाचा. सो मला त्याबाबतही थोडाफार एक्सपिरियन्स आहे आणि तेही माझ्या शिकण्यात सतत असतं. तर मी काय काय स्ट्रॅटर्जीज लावते, मी कशा कशा पद्धतीने शिकते, कशा कशा गोष्टी कस्टमर सोबत वापरते, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, गोष्ट नंबर पुढची,
मला लोक विचारतात, मग आता तू टाकलेले आम्ही सगळे व्हिडिओज बघितले, आता मग आम्हाला जॉब दे, किंवा जॉब चा काही स्कोप आहे का, तुझ्याकडे जॉब्स असतील तर जॉब्स दे ना, किंवा हे. तर मी तुम्हाला सांगते, जे कोर्सेस मी टाकते, एक तर माझा महत्त्वाचा पॉईंट, पहिला मुद्दा हा आहे की मी ग्राफिक डिझायनर किंवा व्हिडिओ एडिटिंग शिकवणारी व्यक्ती आहे, किंवा हे सगळे टूल्स आहेत ते शिकवणारी व्यक्ती आहे. जॉब देणे हे माझं काम नाहीये, पण डेफिनेटली मी तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी हेल्प करू शकते. ते कसं? पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करून, कंटेंट क्रिएट करून, ग्राफिक डिझाईन शिकून, AI शिकून, कंटेंट क्रिएशन, डिजिटल स्किल वगैरे हे सगळं शिकून तुम्ही कंटेंट क्रिएशन स्टार्ट करू शकता, ज्याच्या थ्रू इन्कम कसा येतो हे आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग आणि बरेच सारे टूल्स शिकून तुम्ही फ्रीलान्सिंगची कामं घेऊ शकता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, काही असेल, साड्यांचा असेल, रांगोळीचा असेल, पार्लर असेल, ज्वेलरी हाऊस असेल, तर त्याला बूस्ट कसं मिळावं ह्याचा प्रयत्न करू शकता. कस्टमर अट्रॅक्ट करू शकता, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू शकता, ते करू शकता. आणि गोष्ट नंबर 4 म्हणजे तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्टही करू शकता, आणि ह्या सगळ्याच्या थ्रू तुम्ही तो ग्रोही करू शकता. तर हे शिकण्याचा कोर्स आहे. तर ॲज ऑफ नाव तर मी जॉब तर डेफिनेटली नाही देऊ शकत. तर हे झाले काही प्रश्न, आणि हे झाले त्या प्रश्नांची उत्तर. आय नो व्हिडिओ थोडा लांब गेला, पण सांगणं गरजेचं होतं. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून इथं माझा व्हिडिओ बघायला येता, आणि आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. मागच्या 3च व्हिडिओ आपले गेलेत, हा 4था व्हिडिओ आहे. 3 व्हिडिओत मला ऑलमोस्ट 30,000 व्ह्यूज मिळालेत माझ्या लॉंग व्हिडिओजना. थँक्यू.